श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आजचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठं वळण घेऊन येणार आहे. काही दिवसांपासून तुम्हाला जाणवत असेल की आयुष्यात काहीतरी बदलत आहे. मन सतत अस्वस्थ राहत आहे. काही लोक अचानक दूर जात आहेत, तर काही लोकांचे खरं रूप आता तुमच्या समोर येऊ लागले आहे. तुम्ही अनेकदा विचार केला असेल की इतकी मेहनत करूनही आयुष्यात शांतता का मिळत नाही, लोक समजून का घेत नाहीत आणि प्रत्येक वेळी तुम्हालाच तडजोड का करावी लागते. पण मेष राशीच्या जातकांनो, आता ग्रहांची चाल पूर्णपणे बदलत आहे आणि ही बदललेली ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात दोन अशा मोठ्या घटना घेऊन येत आहे. पहिली घटना म्हणजे अचानक मिळणारी एक मोठी अशी गुड न्यूज आहे, तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि दुसरी म्हणजे एका जवळच्या नात्याचा अंत म्हणजे शेवट होण्याचं तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर दिसून येणार आहे. हे ऐकायला कठीण वाटेल, पण अनेक वेळा देव आपल्या आयुष्यातून त्याच लोकांना दूर करतो जे आपल्यासाठी योग्य नसतात. तुम्ही ज्या नात्याला मनापासून जपलेले होते, ज्याच्यासाठी स्वतःचं सुख तुम्ही बाजूला ठेवले होते, तेच नातं आता हळूहळू संपण्याच्या दिशेने जाताना दिसत आहे. कदाचित तुम्ही आधीपासूनच हे जाणवत असाल. समोरची व्यक्ती खूप बदललेली आहे. बोलण्यात अंतर आलेले आहे. आधीसारखी आपुलकी उरलेली नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते नातं पूर्वीसारखं होत नाही. मेष राशीच्या जातकांनो, काही नाती ही फक्त आयुष्याचा एक अध्याय असतात. ते आपल्या आयुष्यात कायमचे नसतात. आणि आता विश्व तुम्हाला एका नवीन अध्यायाकडे घेऊन जात आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच अशी एक बातमी येणार आहे जी तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते. काही लोकांना अचानक पैशांचा लाभ होणार आहे. काही लोकांना नोकरीत मोठी संधी मिळणार आहे. काहींना परदेशातून कॉल येईल, तर काही लोकांच्या घरात शुभ कार्याची सुरुवात होईल. ज्या लोकांना तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तेच लोक आता तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कारण मेष राशीवर मंगळ ग्रहाची कृपा वाढत आहे. तुमच्यातील ऊर्जा आता योग्य दिशेने काम करणार आहे. पण लक्षात ठेवा, या यशासोबत काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जाणार आहेत. विशेषतः ते लोक जे तुमच्या भावना समजून घेत नव्हते. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद होऊ शकतो. गैरसमज इतके वाढू शकतात की नातं देखील तुटण्याची वेळ येईल. सुरुवातीला तुम्हाला खूप वाईट वाटेल. रात्री तुम्हाला झोप लागणार नाही. तुम्हाला सतत जुन्या आठवणी सतावत राहतील. पण काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल की हे होणं गरजेचे होते. कारण त्या नात्यामुळे तुमच्या मनावर खूप मोठा ताण निर्माण झाला होता. तुम्ही सतत स्वतःला दोष देत होता. स्वतःचं सुख विसरत होता. आता मात्र देव तुम्हाला तुमच्या स्वतःची किंमत ओळखायला शिकवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही खूप भावनिक आहात. बाहेरून कितीही कठोर दिसलात तरी आतून खूप पटकन दुखवता. आणि हीच गोष्ट लोकांनी अनेक वेळा वापरली आहे. पण आता वेळ बदलते. आता तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकणार आहात. तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येण्याची शक्यता देखील दिसत आहे. ही व्यक्ती तुमच्या जुन्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करेल. तुमचं मन समजून घेईल. पण त्यासाठी आधी जुन्या नात्याचा शेवट होणं हे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर अचानक लाभाचे योग तयार होत आहेत. एखादे अडकलेले काम पूर्ण होईल. कोर्ट कचेरीचे विषय असतील तर त्याला आराम मिळू शकतो.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी, नवीन करार मिळण्याची शक्यता दाट आहे. ज्या लोकांनी पैसे उधार दिले होते, त्यांना ते पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक बोनस किंवा भेटवस्तू किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. पण मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून मात्र दूर राहणं हे गरजेचे आहे. घरातील वातावरणातही बदल जाणवेल. काही लोकांच्या घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. वास्तू बदल, देवपूजा किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग दिसत आहेत. मेष राशीच्या विवाहित लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचे आहे. कारण छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. तुमच्या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, रक्तदाब, थकवा आणि झोपेचा त्रास जाणवू शकतो. सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. मंगळवारी ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः, ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमचं मन शांत ठेवेल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. मेष राशीच्या जातकांनो, येणारे दिवस तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही लोक फक्त आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात आणि काही तुम्ही आधीपेक्षा अधिक जास्त मजबूत होणार आहात या उद्देशाने येतात. तुमच्या डोळ्यात पुन्हा नवीन स्वप्न दिसतील. मनात पुन्हा आशा निर्माण होईल. सकारात्मक वातावरण चारी बाजूंनी तयार होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकणार आहात. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होतोय. एक नवीन प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. कारण मेष राशीच्या जातकांसाठी आता हा काळ पूर्णपणे बदलत आहे. नशीब बदलत आहे. नशीब तुमच्या कलेने येत आहे आणि आयुष्य एका नव्या दिशेने पुढे जात आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, हा वेळ फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचे अंतर्मन आणि बाह्य मन हे सुधारण्यासाठी आणि आपल्या अवतीभवती जे काही सकारात्मक आहे ते घेण्यासाठीचं आहे. नकारात्मक दृष्टीकडे, नकारात्मक ऊर्जेकडे, नकारात्मक कुठल्याही वस्तूंकडे, गोष्टींकडे मात्र तुम्हाला दुर्लक्ष करायचे आहे. त्यापासून तुम्हाला लांब राहणे हे तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सांगा, तुम्हालाही आयुष्यात असा हा बदल जाणवत आहे का? हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या नातेसंबंधात ज्यांची मेष राशी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा आणि आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.